एसबीएन मराठी या वृत्तवाहिनीवरील महापालिकेचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एका विशेष व्यक्तींना इथे भेटायला आलोय। त्या व्यक्तीचं नाव जर ऐकाल तर आपल्याला सगळं त्यांचं जो लेखाजोखा आहे ते सगळं डोळ्यासमोर येईल। त्या व्यक्तीला कार्यसम्राट सुद्धा संबोधलं जाते। ज्यावेळी सांगलीमध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला होता त्या बालेकिल्ला भेदून ते या ठिकाणी भाजपच्या कमळ चिन्हावर उभारलेले होते आणि ते निवडून आले। त्यानंतर त्यांनी परत कधी मागं पाहिले नाही, फक्त विकासाच्या जोरावर। असे हे कार्यसम्राट आहेत सुदीप दादा गाडगीळ आपल्यासोबत आहेत। आज आपण त्यांचा लेखाजोखा मांडणार आहोत। नमस्कार दादा। नमस्कार। आता निवडणूक जवळ आलेली आहे, मतदान जवळ आलेलं आहे, उमेदवारांचं जोरदार प्रचार सुरू आहे। म्हणजे आपले उमेदवार जे उभारले आहेत त्यांची विजयाची वाटचाल कशा पद्धतीने बघताय आपण? भारतीय जनता पार्टी पूर्वीपासून विकासाच्या मुद्द्यावर प्रत्येक निवडणूक लढते। जे मी 2014 साली विधानसभेची निवडणूक लढलो त्याच्यामध्ये फक्त मी डेव्हलपमेंट विकास हा एकच मुद्दा ठेवला होता, बाकी कुठलाही मुद्दा ठेवला नाही। आणि त्या मुद्द्यावर लोकांनी मला निवडून दिलं। तीच माझी या पुढच्या काळामध्ये माझी कार्याची पद्धती आहे। मागच्या 2018च्या महापालिकेत सुद्धा मी विकासाच्या कार्यावरच निवडणूक लढली, तशी आता ही लढणार आहे। सांगलीचा विकास हाच माझा ध्यास आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरविकास मंत्री असताना तुम्ही त्यांच्याकडून निधी खेचून आणलेला होता, त्या बाबतीत काय बोलाल? 2016 साली मी सुरुवातीला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला 33 कोटी रुपये नगरविकास मध्ये दिले, सांगली फक्त सांगलीसाठी। त्याच्यामधून आपण जे प्रमुख रस्ते सांगलीमधले होते ते मी पूर्ण केले, कारण सांगलीमध्ये पूर्वी रस्ता आणि खड्डे यांचं गणित एकच होतं। त्यामुळे लोक प्रभावित झाली आणि 2018 साली आम्हाला महापालिका सत्ता दिली। त्यामुळं डेव्हलपमेंट हा विषय फक्त माझा असतो। विकासाचं काम करत असताना त्यावेळी कोरोनासारखा गंभीर आजार या ठिकाणी आला, त्यामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला पाहिलेलं कार्य करताना कशा पद्धतीने तुम्ही कार्य केला त्यावेळी? त्यावेळेला सुरुवातीला जे कोरोना आला त्या सुरुवातीला प्रशासनाला एक अडचण होती की त्यांच्याकडे अजून निधी त्याप्रमाणे उपलब्ध नव्हता। तेव्हा मला त्यावेळेचे आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती केली की दादा आम्हाला N95 मास्क पाहिजेत, पण आमच्याकडे आता उपलब्ध निधी नाही आहे। 5000 मास्क मी प्रशासनाला त्यावेळेला दिले, N95 मुंबईला आणून दिले। आणि त्यामध्ये पोलीस, सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना ते वापरायला आले। तसेच काही नागरिकांच्या मध्ये प्रमुख नागरिकांनाही दिले की त्यांना बाहेर काम करताना सोपं जावं। जे महत्वाचे जे आपले सांगलीला जोडणारे रस्ते ते रस्त्याचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात पण काम झालेलं पाहायला मिळालं। पूल असतील, पुलाचं पण काम झालं, हे कसं शक्य झालं? 2016 साली पहिल्यांदा मी आपले केंद्रातले मंत्री आदरणीय गडकरी साहेबांच्याकडे गेलो आणि सांगली पेठ रस्त्याचा हा विषय गेली 30-40 वर्ष आपल्याला भेसळवत होता। मी त्यांना विनंती केली की हा रस्ता नॅशनल हायवेमध्ये घेऊन आम्हाला तो कॉन्क्रीटचा करून द्यावा। तर मी पहिल्यांदा पेठ ते सांगली म्हटलं होतं, पण त्यांनी सांगली टू मिरज पण करूया म्हणाले मला। आणि त्यांनी नोटिफिकेशन काढली आणि तो रस्त्याचं काम ते सर्वे वगैरे त्याचं जे काय असतं ते सुरू झालं आणि प्रत्यक्षात काम सुरू व्हायला 2024 साल उजाडलं। त्यामुळे मला एवढा 8 वर्षाचा काळ जवळ सगळ्या त्या सँक्शन टेंडर ह्यामध्ये गेलेला आहे। पण आता रस्ता झालाय कसं झालाय सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे आता आपण 20 मिनिटात इस्लामपूरला जाऊ शकतो, ईश्वरपूरला। त्यामुळे हा रस्ता मुख्य आहे। तसंच सांगली कोल्हापूर रस्त्याचं काम आता सुरू झालेलं आहे। तसंच आपल्या 5व्या मैलापासून जो रस्ता आहे तो आपण हॅमबंद घेतोय आणि आता जो हॅमबंद रस्ता माझा सुरू आहे कॉलेज कांदूर ते गुमटे फाटा त्याचं काम सुरू आहे। त्यामुळे असे सांगलीला जोडणारे प्रमुख रस्ते आपण आधी करतोय। त्याचबरोबर सांगलीचा रिंग रोड हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्याचं आपलं आता सर्वे आणि हे काम चालू आहे। महापालिका आणि PWD यांना एकत्र घेऊन आपण ते काम करतोय। त्याचा आराखडा तयार होईल, त्याचं DPR तयार होईल। तसेच सांगली मधनं बाहेर जाणारे काही DP रस्ते आहेत, म्हणजे स्फूर्ती चौकातनं हायवेला जाणारा, विजयनगर मधनं हायवेला जाणारा, या रस्त्याचं पण आपण काम या रस्त्यावर चालू करतोय। दादा हा रस्त्याचा विषय झाला, तुम्ही आरोग्याचा विषय सुद्धा आहेत, 2 नवीन हॉस्पिटल सुद्धा तुम्ही चालवलेले आहेत, बांधकाम केले, त्या पद्धतीने काय होतं? जेव्हा सुरुवातीला मी 2014ला आधी आमदार झालो तेव्हा विनोदजी तावडे मेडिकल एज्युकेशनची मिनिस्टर होते आणि सांगलीची सिव्हिल हॉस्पिटलची दशा अत्यंत वाईट होती। तेव्हा त्याला सुरुवातीला मला त्यांनी 14 कोटी रुपये फक्त दुरुस्तीसाठी सिव्हिल हॉस्पिटलचे दिले। त्यांना बऱ्यापैकी आम्ही काम करू शकलो आणि त्या पुढे सुद्धा जाऊन वेगवेगळ्या मार्गाने आपण तिथं फंड आणून तिथं काही ड्रेनेजची व्यवस्था नव्हती, पाण्याची टाकी नव्हती, या सगळ्या गोष्टी आपण करून घेतल्या।
पुढच्या काळामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं आम्ही 100 कोटीचं शिशु महिला आणि शिशु रुग्णालय मंजूर करून आणलं, त्याचं आता काम चालू आहे. तसं मेडिकल जी आरोग्य खात्याकडनं 100 बेडचं जनरल हॉस्पिटल ते पण मंजूर करून आणलं, त्याचंही आता काम चालू आहे. अशी 200 बेडची 2 हॉस्पिटल आपली आहेत. तसंच 500 बेडचं मेडिकल एज्युकेशनमधनं नवीन हॉस्पिटलचं आपण मंजुरी करून आणलेली आहे. साधारण 250 का 300 कोटी त्याचं बजेट आहे. ते पुढच्या काळावर तेही होईल जाईल. किंवा सांगलीला एक जशी आरोग्य पंढरी नाट्य पंढरी आहे, आरोग्य पंढरी करायची आपल्याला. त्या पद्धतीने मिरजेला सुद्धा आहे आरोग्य पंढरी, त्याच पद्धतीने आपल्याला सांगलीला करायचंय. हे काम करत असताना मग सगळ्यात महत्वाचं असते म्हणजे कुटुंबाची साथ. ती कुटुंबाची साथ आपल्याला कसं मिळाली गेली? दुसरीकडे म्हणजे आपण दिवसभर फिरताय, एक तर आपल्याकडे पिढी पण आहे, सराफाचं दुकान, आणि त्यात घरात हे असं आहे. एकीकडे म्हणजे राजकारण करताना सुद्धा कुटुंबाची काळजी पण घेणं महत्वाचं असतं. एक दृष्ट करतो, मी राजकारण कधी केलं नाही, राजकीय क्षेत्रात आलो बरोबर. आणि 2014 पासून मी व्यवसाय पूर्णपणे बंद केलेला आहे. मुलावर, भावावर आणि पुतण्यांच्यावर हा व्यवसाय सोडलेला आहे. घरातनं साथ म्हणलं, मला माझी साथ तुम्हाला कशी वरेची पाहिजे तुम्हाला माहिती आहे. त्या स्वतः रणागार उतरतात, फील्ड उतरणार काम करतात. बरेच त्यांनी महिलांचे सुद्धा हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेतले असतील, बरेच ते अजूनमधून त्याचे कार्यक्रम चालू असेल बघतोय. याचबरोबर जे काय महत्वाचं आपल्याला सांगायला जोडणारा पूल होता, कोथळी हरिपूर कोथळी पूल असेल, हे पण तुम्ही त्या काळात मंजूर केला होता, त्याचं पण काम चालू झालेलं आहे. 2015 साली आम्ही पहिल्यांदी हरिपूर ग्रामपंचायती बैठक घेतली. तेव्हा ग्रामपंचायतीकडनं मला प्रस्ताव आला की हा पूल बरेच वर्ष प्रस्तावित आहे पण अजून झालेलं नाही आहे. तर मी म्हणलं आपण ते करू. आणि जेव्हा मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे गेलो, ते आपले पीडब्ल्यू मिनिस्टर चंद्रकांत दादाच होते, त्या दोघांनी पत्र दिले की खूप जरुरीचा हा पूल आहे, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जोडणार आहे आणि मध्ये नदी असल्यामुळे वर्षानुवर्ष लोक बोटीतनं प्रवास करतायत. त्यामुळं आपलं त्वरित तो मंजूर केला पाहिजे. तर त्यांनी मला नाबार्डमधून तो 15 कोटीचा पूल आणि 10 कोटी रुपये ॲक्विजिशनसाठी रस्त्यासाठी हे मंजूर करून दिले. ते काम आपण केलं, पूर्ण झालेलं आहे आणि लोकांचा फायदा झालेला आहे. कारण त्या पलीकडच्या लोकांना हॉस्पिटलला यायला अर्धा ते पाऊण तास लागायचा, आता 10 मिनिटं इथं सांगलीमध्ये. सांगलीचा फायदा कसा झाला? सांगलीच्या पेठेमध्ये गिराईक आलं, सांगलीच्या पेठेमध्ये ताजी भाजी आली, दूध दुभतं आलं. अशा पद्धतीनं त्या पुलाचा उपयोग झालेला आहे. तसा दुसरा, जेव्हा सावित्री नदीवरचा पूल कोसळला कोकणामध्ये, तेव्हा मी पण विचार केला की आपला हे आयुर्वेदिक पूल खूप जुना आहे, त्याच्यावरची हेवी ट्रॅफिक बंद केलेली आहे. तर त्यासाठी जर आपल्याला पर्यायी पूल मिळाला तर ते आपल्याला फायद्याचं होईल. याचप्रमाणे देवेंद्रजींना दादांना मी पत्र देऊन तोही पुला मला 25 कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर केले आणि तो पुन्हा आता पूर्ण झालेला आहे, त्याचं सुरू झालेलं आहे. याचबरोबर सगळ्यात महत्वाचा विषय असतोय नागरिकांना की आधार कार्डचा विषय असतोय. ते आधार कार्ड काढण्यासाठी आपल्याकडे रोज गर्दी झालेली पाहायला मिळते आणि आजपर्यंत कुणाचं असं झालं किंवा दादांच्याकडे गेले आणि आधार कार्ड दुरुस्ती असेल किंवा ते मिळाले असं कधी ऐकलो नाही. साधं काम आहे आणि मी काय फार महत्वाचं आहे पण महत्वाचं पण आहे, पण साधं आहे. एक फॉर्म मी छापून ठेवलाय जो लागतो डेबी प्रमाणे, त्याच्यात फोटो लागतो आणि त्याच्यावर माझी सही लागते. असे जवळजवळ 10-11 वर्षामध्ये 60,000 लोकांना मी फॉर्म दिलेले आहेत फ्रीमध्ये. त्याचं रेकॉर्ड माझ्याकडे आहे. 60,000 लोकांची नाव आणि नंबर माझ्याकडे आहेत. असं माझं काम आहे. साधं काम पण महत्वाचं आहे. दादा ते पण झालं. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पुराचा महत्वाचा मुद्दा आहे. सांगलीमध्ये पूर दरवर्षी अगोदर येत होता, गेल्या वेळी पण आला. त्याच्या योजना आपण काय केलंय, उपाययोजना? 2019 आणि 2021 आपल्याकडे महापूर आला. न भूत न भविष्य इतकं पाणी सांगलीमध्ये आलं, पण त्यावेळेस सुद्धा आपण नावेतनं आणि इतर मार्गातनं आपण लोकांना मदत केली. दूध असेल, पाणी असेल, अन्न असेल, फूड पॅकेज असेल, या पूर्ण सांगलीमध्ये आपण दिलेले आहेत. आणि माझा 70% मतदारसंघ हा त्यावेळेस पाण्याखाली होता. सांगलीतला गावभाग असेल, कोल्हापूर पासून जवळजवळ पद्मा आणि इनाम नावणी अंकली हा पूर्ण परिसर. तेव्हा मला खूप काम करायला मी केलं आणि लोकांना मदतही केली. संघाची त्याला साथ होती आणि संघाने ते त्यावेळेला केंद्र उभा केलेलं होतं. अशा तऱ्हेने पुराच्या वेळी आपण काम केलेलं आहे. एलसत्ता प्रकार पण आपण केलेला आहे, काय म्हणाल यावर? सांगलीतल्या या राजवाडा परिसरातले साधारण 65 घरं त्यात बाधित झाली होती. 2016 पासून त्याच्यावर ट्रान्सफर वगैरे बंदी होती, कारण एलसत्ता प्रकार त्यावर सातबारावर पडलेला होता. तर ते आम्ही महसूल मंत्री आदरणीय माधुकर साहेबांच्याकडनं एक बैठक लावून
त्यातनं तो मुद्दा आम्ही क्लिअर करून घेतला. आता प्रत्येकाला त्याच्या नावाचे 7-12 आणि त्याच्यावर A17 असं आलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याकडं झोपडपट्ट्या जवळजवळ 83 झोपडपट्ट्या सांगली मिरज कुपवाड एरियामध्ये आहेत महापालिका क्षेत्रामध्ये. तर त्यांच्यासाठी आपण एक बैठक लावली बाळूमाई साहेबांच्याकडं आणि त्या लोकांचा पण प्रश्न सुटलेला आहे. परवा मुख्यमंत्री जेव्हा आदरणीय देवेंद्रजी सांगलीमध्ये आले होते त्या कार्यक्रमामध्ये आपण प्रतिका 5 महिलांना ते त्यांच्या नावाची 7-12 आपण दिलेले. त्यामुळे ह्या 83 झोपडपट्टीतल्या प्रत्येकाला तो जिथं राहतोय त्या जागेचा 7-12 त्यांना मिळणार आहे. त्या योगे पुढचा फायदा असा आहे की प्रधानमंत्री आवास योजना असेल, सौर ऊर्जेतना असेल, स्वच्छ पाणी असेल, आरोग्य सेवा असेल, त्यांना त्याचा फायदा आपल्याला त्यांना देता येईल. स्वामित्व योजनाचा पण फायदा कशा पद्धतीने? ते स्वामित्व योजना जो आपले ते त्यासाठीच आपण केलेली होती. तसंच बाळूमाई साहेबांनी त्यावेळेला गुंठेवारीचा पण विषय संपवलेला आहे. बरोबर. त्याची पण निमितीकरणाचा आपण हे करून आणलेलं आहे. आता काही दिवसातच मतदान राहिलेलं आहे, पण नागरिकांना तुम्ही आव्हान काय कराल, काय सांगाल की बाबा असे उमेदवार आहे की तुमचा एवढा विकास झालेला आहे की आता विकास झाला नाही. एक वेळी शामराव नगर असेल विस्तारित भाग होता, त्या ठिकाणी मुरुम सुद्धा टाकणं अवघड नव्हतं. त्यावेळी सुद्धा आम्ही बघितलं की निवडणुकीच्या काळात आचारसंहिता असताना सुद्धा तुम्ही स्वतःच्या पैशाने त्यावेळी मुरुम टाकलेला आहे. मग त्याचा फायदा सुद्धा तुमचा विकासाचा फायदा त्या आतल्याच्या उमेदवारांना होणार आहे. मला आठवते की 2016 साली मी 3 तास फक्त शहरामध्ये पायी फिरलो आणि इतकी वाईट स्थिती बघितली मी. म्हणजे गलिच्छ वस्ती घाण होती, त्यात डुक्करण लोक इकडे राहत होती, इतकी ती वाईट परिस्थिती मी बघितली. मी 3 तास दौरा करून 3ला तो भाग सोडला आणि 5ला पहिल्या डंपरचा मी नारळ फोडला. 250 ते 300 गाड्या डंपर मी या 15 दिवसामध्ये त्या ठिकाणी टाकून रस्ते आधी मुरमीकरण करून घेतलं. त्याचा फायदा मला पुढच्या निवडणुकीमध्ये शामराव नगरसारख्या एरियामधनं खूप पाठिंबा मिळाला. म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मतदान केलं आमच्या उमेदवारांना आणि उमेदवार निवडून आले. आता वर्ल्ड बँकेने सुद्धा तिथं आता वर्ल्ड बँकेने या सगळ्या पाणी पट्ट्यातलं पाणी बाहेर काढण्यासाठी 600 कोटी रुपये मंजुरी आपल्याला मिळालेली आहे. ते आता टेंडर पण झालेलं आहे, त्याचं काम सुरू होईल. जिथे जिथं पाणी साठतं सांगलीमध्ये तिथलं पाणी सगळं बाहेर काढलं जाईल. याच्याबरोबर शेरी नालाचा प्रश्न खूप मोठा आहे आपल्या. शेरी नाल्याचा DPR होऊन सगळं मंजुरी होऊन आता नगरविकासकडे तो प्रस्ताव आहे. आपली आता ही इलेक्शन झाली की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आपल्याला त्याची मंजुरी मिळेल आणि लगेच त्याचं काम चालू होईल. सर्वात महत्वाचं म्हणजे नाट्यगृह. नाट्यगृह आपल्याला मंजूर झालं, पण त्याचा एक असा ड्रॉबॅक होता की ती आपण जी जागा दाखवली होती त्याच्यावर क्रीडांगणाचं रेझोल्युशन काढणं महत्वाचं होतं. तेही कॅबिनेट डिसिजन करून आपण रेझोल्युशन काढलं आणि 3.5 एकर जागा पण नाट्यगृहाला दिलेली आहे. त्याचा आता टेंडर प्रोसेस सुरू होईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सांगलीमध्ये 2 स्टेडियम आहेत, एक शिवाजी स्टेडियम आणि दुसरं बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर स्टेडियम. काय आहे, डॉक्टर बाबासाहेबांचं फक्त नाव दिलं म्हणजे पुढे काही काम कोणी केलं नाही. ते काम मी करतोय. तिथे एक चांगलं 400 मीटरचा ट्रॅक असलेलं ॲथलेटिक्स स्टेडियम हा माझा मानस आहे. 63 कोटी त्याचं बजेट आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की हे मला मंजूर करून दिलं तर आता शिवाजी स्टेडियमवर काय झालंय, क्रिकेट आणि स्पोर्ट्स ॲथलेटिक्स एकत्र चालतं, त्यामुळे दोघांनाही त्याचा फायदा होत नाही. तर ते क्रिकेट स्टेडियम फुलफ्लेज करूया आणि हे आंबेडकर स्टेडियम ॲथलेटिक्ससाठी ठेवूया. त्याच्यामध्ये 400 मीटर ट्रॅक, 100 मीटरचा ट्रॅक, फुटबॉल ग्राउंड, हॉकी ग्राउंड, टेनिस कोर्ट हे सगळ्याच गोष्टी होणार आहेत. पार्किंगची एरिया होणार आहे. तेव्हा ते आपण काम पुढच्या काळात पूर्ण करणार आहे. तसंच हेडक्वार्टरच्या मागं आता एक तिथं 3.5 ते 4 एकर जागा होती ज्याच्यावर क्रीडांगणाचं रिझर्वेशन होतं. तिथं काहीच काम झालं नव्हतं. तिथं आपण ते क्रीडांगणाचं बदलून आपण क्रीडा संकुलाचं मंजुरी करून आणली आणि PWD आणि पोलीसच्या नावाने जागा असल्यामुळे त्या दोघांच्याकडे NOC आपल्याला मिळाली. इथं आपण आता छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल इथं आपण करतोय. त्याचं एक काम पुढच्या काही काळामध्ये चालू होईल. वाहतुकीचा प्रश्न खूप मोठा आहे. ट्रक टर्मिनसचा पण विषय चालू आहे. ट्रक टर्मिनसचा एक प्रश्न गेले जवळजवळ 8-9 वर्षापासून सुरू आहे. जेव्हा मी पहिल्यांदा प्रस्ताव घेऊन गडकरी साहेबांच्याकडे गेलो ते NHAI मधनं पैसे देतात असं मला कळालं होतं. कारण तेव्हा तो जवळ 60 कोटीचा प्रस्ताव होता. पण मला ते काय म्हणाले की हायवेवर येणार असेल तरच आम्ही त्याला पैसे देतो. तेव्हा ते आम्हाला तेव्हा पैसे मिळाले नाहीत. पण आता बऱ्यापैकी आयुक्त साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन तिथे जे काही डेव्हलपमेंट्स करायचे ते करतील
आणि पुढच्या काळामध्ये फुल फ्लेज ट्रक टर्मिनल, जिथं ट्रक पार्किंगची व्यवस्था, ट्रक ड्रायव्हर्सना राहण्याची व्यवस्था, त्याची जेवणा खाण्याची व्यवस्था, काही गॅरेजेस हो. आणि मेडिकल सुविधा ह्या ठिकाणी उपलब्ध होतील. आता जे उमेदवार आपले उभारलेले आहेत सगळे, त्यांना तुम्ही काय सांगाल विकासाच्या मुद्द्याच्या बाबतीत? मी त्याला तेच सांगतोय की विकास आधी काय झालाय आणि आम्ही काय करणार आहे हेच लोकांना सांगा आणि लोकांमध्ये पोचा. आणि निवडून आल्यानंतर प्रत्येकाचं कार्यालय त्या त्या भागात झालं पाहिजे आणि ठराविक काळ दिवसातला तुम्ही तिथं बसून लोकांची तक्रार ऐकल्या पाहिजे, त्यांची काही मागण्या ऐकल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे पुढे काम केलं पाहिजे. लोकांना काय आवाहन कराल? लोकांना मी आवाहन करतो की भारतीय जनता पार्टीच या देशाचा, या राज्याचा आणि या शहराचा विकास करू शकतो. आपण आता दाखवलेला आहे. केंद्रामध्ये आदरणीय मोदीजी करतायत, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी करतायत. तसं सांगितलं आम्हाला भारतीय जनता पार्टीला जर का तुम्ही महापालिका दिलीत तर त्या पद्धतीने आपण सांगली विकास करू आणि एका वेगळ्या दिशेने सांगलीला नेऊ. आपण बघितलंच आहात गाडगे साहेब की यांचा कार्याचा मोठा कसा पद्धतीने त्यांना बोजबारा उभा केलेला आहे. सांगलीचं त्यांचं मानस आहे की अजूनही जर का वेळ मिळाला आणि अजूनही सत्ता आली तर नंदनवन करणार आहे. त्यांनी जे जे काय कार्य केलंय ते सगळं सांगितलेलं आहे. आरोग्याचे असू दे, बाकीचे क्रीडांगणाचं असू दे किंवा नाट्यपंढरीचं असू दे. त्यामुळे जे आमचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या, जेणेकरून केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे आणि इथेही सत्ता आली तर निधी आणता येईल आणि त्याचा विकास करता येईल.